जुलै 2008 रोजी साक्री तालुका जिल्हा धुळे मोगोरपाडा या ठिकाणी पवन ऊर्जा कंपनी आणि 400 पोलीस भाडोत्री 400 पेक्षा जास्त गुंड भाडोत्री आणून या ठिकाणी आदिवासींवर लाठीचार्ज अश्रुधूर सोडून आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यावेळेस 18 आदिवासीने बादलीभर रक्त सांडलं, जेलमध्ये टाकलं गेलं। जबरदस्तीने आदिवासींच्या जमिनीवर पवन ऊर्जा टावर बसवण्यासाठी 2008 मध्ये हा प्रयत्न झाला, परंतु सत्यशोधक शेतकरी सभा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या नेतृत्वाखाली पाचमौली, पांगण, मोगोरपाडा, रुडके इथल्या लोकांनी संयुक्तपणे येत पवन ऊर्जा कंपनीच्या गुंडांसोबत 400 पेक्षा जास्त पोलीस 450 पेक्षा गुंडांबरोबर 2 हात केले संघर्ष केला आणि त्या दिवसापासून पवन ऊर्जा कंपनीने माघार घेतली, पोलिसांनी माघार घेतली आणि आज आदिवासींच्या जमिनी या आज आदिवासींच्या जमिनी त्यांच्या ताब्यात आहेत। 2008 पासून दरवर्षी हजारोच्या संख्येने स्त्री पुरुष हातात लाल झेंडा घेऊन दरवर्षी या ठिकाणी एकत्र येतात आणि त्या संघर्ष दिवसाची आठवण म्हणून उजवणी करतात। आणि पवन ऊर्जा कंपनी असेल, या भांडवलशाही सरकारला असेल, हुकुमशाही सरकारला असेल, एक इशारा दिला जातो की आमच्या जमिनी या आम्ही देणार नाही। आमच्या जमिनीमध्ये कोणी पाय ठेवला त्याच्याशी संघर्ष करण्याची, त्याच्याशी 2 हात करण्याची ताकद ही या सत्यशोधक आदिवासींकडे आहे। हा संदेश दरवर्षी सगळे एकत्र येत हा दिला जातो। या ठिकाणी पवन ऊर्जा कंपनीने टावर उभा करण्यासाठी खड्डा खोदला होता आणि जे हल्ला झाला त्या ठिकाणी एकत्र येत लाल झेंड्याचं ध्वजारोहण करून आता मोगोरपाड्या या गावात सभेसाठी जाताना हा आदिवासींचा जनसमुदाय, कष्टकऱ्यांचा, सत्यशोधकांचा आपली जमीन, आपला रोजगार, आपला हक्क, आपलं शिक्षण वाचवण्यासाठी दरवर्षी आदिवासी हा एकत्र येतो आणि संघर्ष दिवसाची आठवण करून पुढील दिवसात लढण्याची हिंमत घेऊन आपल्या जमिनी आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ताकद घेऊन हा सत्यशोधक आदिवासी मार्गक्रमण करीत असतो। लाल सलाम, सत्य की जय हो।
जाऊ दे, दिवसाच्या एक